भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरात राजीव गांधी सद्भावना दौड आयोजित करण्यात आली आहे। 20 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दौडीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केलंय। आज जिल्हा काँग्रेस कमिटी इथं राजीव गांधी सद्भावना दौड 2025चं नियोजन आणि आढावा बैठक पार पडली। या बैठकीत ते बोलत होते। महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी सद्भावना दौड 2025चं नियोजन आणि आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले। भारताला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देणारे दूरदृष्टीचे शिल्पकार आणि माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात ही दौड संपन्न होणार आहे। कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या या बैठकीत दौडीच्या यशस्वी आयोजनासाठी तयारी, समन्वय आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा झाली आहे। सद्भावना दौडीसाठी सर्वंकष नियोजन पूर्ण झालं असून 20 ऑगस्टला कोल्हापुरात ही दौड भव्य स्वरूपात आयोजित होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली आहे। सद्भावना, एकता आणि विकासाच्या संदेशासाठी होत असलेल्या या दौडीसाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। ही दौड शाहू समाधी स्थळापासून सुरू होणार असून दसरा चौकमार्गे दाभोळकर कॉर्नर मागे राजीव गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे। यावेळी माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, जय पटकारे, मोहन सालपे, रियाज सुभेदार, अमर सरनाईक, सरलाताई पाटील, संपतराव चव्हाण पाटील, प्रवीण पुजारी, अमर समर्थ, सुयोग मगदूम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।